घ्या भगत घ्या. घ्या. दारू घ्या. नाही आज आपला उपास आहे. तेव्हा मी काय करणार आहे? हा सगळा पैसा खर्च करून या गावाचं खेड्याचं राजकारण करणार, इलेक्शन लढवणार आहे, आमदार होणार. अहो तुम्ही आमदार होणार म्हणजे आमचं सरपंच झडपी होणार. होय हे बघ नरस्या, हे. आपलं नरसिंगराव. अरे बघ आता माझ्या एक एक हिकमती आणि करामती. अरे पहिला धडा त्या गणप्याच्या बापाला महादाला शिकवायचा. तो कसा काय? देवीच्या उत्सवाच्या वेळी पालखीचा मान पिढ्या त्या महादाच्या घराण्याकडेच आहे. तो होय. यापुढं आपल्या मित्राकडं नरसिंगरावकडेच येणार. नाही अहो या गावाला कसं पटणार? पटतय बघत्या पटतय उचालते. तुझ्या देवस्थानच्या सरपंचाला हा. आणि तुला बी हा सगळा मलिदा चारल्यावर पटतय का नाही? पटतय का नाही? वय का नाही पटणार? गणप्या तू मुळात चांगला आहेस रे, फणसासारखा. म्हणजे वरून काटे असतात तसा. तेच ते. पण त्या बाबल्याच्या नादानं पोरा सोरात वावरतोस. सोडून दे हा पोरकटपणा. मोठा हो, मोठा हो, बाप्या हो रे माझ्या लेकरा. काय करायचं मोठा होऊन? काय करायचं? तुम्ही मोठे लोक बघावं तेव्हा हेवी देवा आणि भांडणे यामध्ये गुरफटलेले असतात. सतत पैशाच्या मागत आहोत. तुम्हाला असते आपल्या संसाराची चिंता, लग्न झाल्यावर बायकोची चिंता, बायकोला पोरं झाल्यावर पोरांची चिंता. जशी तुम्ही माझी करता तशी. पण आपलं असंच चालणार बघा. तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखर याचा रवा. पटलेलं दिसत नाही. पाय 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 ते माझा मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं साने गुरुजींनी म्हटलंय. 7वी पाव तर फक्त एवढंच शिकलास का? अरे पुढे शाळा शिकला असतास, काळीजात गेला असतास, ताईचं पांग तरी फिटलं असतं. गप झोपा आता. झोपा झोपा झोपूया. बायको आल्या बिगर काय त्या गणप्याची संगत सुटत नाही. अरे मेल्या उठ झोप. काय झालं? अरे उद्याच्या उद्या मामाच्या गावाला जाऊ. कशाला? आणि सोयनिकेचं पक्क कर. मला नाही करायचं. अरे मेल्या मालन बरोबर. मेल्या मालन. मालन? आई तुझं आपलं काहीतरी नाही ना. अगं चल लवकर तुटल कुलूप. गणप्या मी जरा कुठे निघाला सकाळी सकाळी? हा टाकलं चांगल्या कामाला जाताना. अरे मी आतेला मामाच्या गावाला घेऊन जाते. त्याच लगीन ठरवाय. काय तोंड बघा लगीन करणार? तू लगीन करणार? नाही. होय होय. तू बस जलमभर कर्मचारी मुंजा. नाहीतर या असल्या दिवट्याला पोरगी देणार आहे कोण? अगं दादा, मामाची पोर म्हणजे आकाशातली चंद्रकोर नव्ह. माझ्या गणप्याला राजाची लेख सांगून येईल. राजाची लेख. राजाची लेक? कंचा राजा र? पट्ट्यातला? इस्पिकचा का चौकटचा? काय नाही आपलं मला कुठे घेतून घेऊन ये. राजाची लेख? बाबल्या आई बाबा काय ताडबाड काय पडतो? बरोबर. आणि काय आहे दुर्गाक्का, यायच्या अगोदर कळवायचं नाही का? अरे बिघडलं कुठं? भावाच्या घरला जायला का कुठं मुहूर्त बघावा लागतो का ग वहिनी? अगं बोल की वही वंश. अहो बसा की. पोटा बनायचं त्याचं काय? आई गरम भाकर बनवते मी खातोय. मठातलं थंड थंड पाणी पितोय. अरे पण उद्योग धंदा काय करतोस? उद्योग धंदा आई म्हणते नको ते उद्योग करू नको. आज्ञाधारक आहे ना मी. तसं नव काही विद्या कलाकुसर येते की. मला बासरी वाजवता येते. मी दशावतारीत काम करतोय. शिवाय नेमबाजीत पारंगत आहे. कसल्या? बंदुकीच्या? बंदुकी बंदुकीची नाही, हे गलोल गलोल. नियम धरून डोळा फोडतोय. फोडू का फोडू? अरे ठेव की. सासऱ्याचा डोळा कसा फोडायचा? वा दुर्गाक्का, अशा तुझ्या ऐतखाऊ पोराला माझी पोरगी देऊ? अगं आज तो आईच्या जीवावर जगतोय, उद्या बायकोच्या जीवावर जगल. तर काय
अरे लगीन झाल्यावर मार्काला लागल रे माझं पोर. आणि नाही सुधारला तर काय हो वंच, ते काही नाही. मी माझ्या मुलीचं लगीन चांगला मुलगा बघूनच करणार आहे. हा आणि बरं का दुर्गा का तुझ्या या पोराचं लगीन बी एक चांगलीशी पोरगी बघून उरकून टाक. वै वै चल र. हे काय वंच, तुम्ही निघालात? अहो तुम्ही आलात म्हणून मी पुरणपोळ्या करणार होते. राहू दे तुझ्या पुरणपोळ्या. चल रे बाबल्या. मामा मामी, तुम्ही माझ्या आईचा अपमान केला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, नाही ना घासत माझ्या घरी आलात ना तर नाव नाही सांगणार. लाडू ठेवा. चल गाई, झाला तेवढा अपमान पुरा झाला. हा, एक क्षण थांबणार नाहीये घरात. अरे आपला अपमान होतो आम्ही काय? अरे आपल्या गावाबद्दल काय होत आहे? तू कुठे चालली? त्याच्या मागे जोगवा मागायला. बाबा, बाबल्याशिवाय दुसऱ्या कुणाबरोबर लगीन करणार नाही. कशी नाही करत तेच मी बघते. अहो आत्ताच्या आत्ता हिला मुंबईला हिच्या काकाकडे पोहोचवा. एका बाटलीला 10 रुपये पडतील. 10 रुपये? मग लुटवाला धंदो करायच किसू? अरे मी पाणी मागितला, दारू नाही मागितला. त्याला 2 रुपये पडतील. दारू आमच्याकडे स्वस्त आहे. दारू सस्ता आहे. चल लवकर चल. अरे बेवडा, मनेने गाडीने छोरीला कोण जायची? त्याला पाणीनं बंदोबस्त कर. हा वळी, बाय. एक घडा भरून पाणी पाहिजे. 100 रुपये पडतील. 100 रुपये? 100 रुपये? चालू लुटवानी वाट हा, करायची. बिलकुल. अरे पैसे तू. नको काय, मी चाललो. पाय जंगल मध्ये काय करणार? घालू नकोस. पाणी 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 निकले तो भी खलास कर दो. पाणी पिजाच करायचे, पिजाच करायचे. ध्यान राख. अरे गाडी खटारा ध्यान खायची राख, चालू काय करतोस घरी? अंडा खलास झाला. पाणी पाणी ખાલી થઈ ગયો. કમાલ છે. શું થયું દીકરા? ગાડી ગરમ થઈ ગઈ. રેડિએટરમાં પાણી પણ નથી. અરે ભગવાન, પાણી ક્યાંથી મળશે? मुलांनो पाणी मिळेल का इकडे? 500 रुपये तर आम्ही दिले. आमचं पाणी दिलं देतो. नाही काय मॉडेल नवीन आहे. नाही म्हणजे गाडीचं हो. पाणी होतो काय? तिथे अंगावर नाही, गाडीमध्ये टाक. गाडीमध्ये अरे, काय बोलली? मला काय वाटलं वडील काय तुमचे इथे होते काय मला माहितच पाणी नव्हतं. चालू सत्यानाश जाय, आपण पाणी क्यांથી द्यायचं? गणप्याला राजाची लेख सांगून येईल. राजाची लेख. अरे ओ भाई, घडो खाली दे गयो છે. हां, लक्षातच नाही आलं माझ्या. चल દીકરા, બોનટ બંધ કર. જઈએ આપણે. राहू दे ना उघडं कशाला આપણે બધું પાણી નાખી દીધું. ઓ લુચ્ચો માણસ લાગે છે. પૈસા આપણી પાસેથી લીધા ને પાણી એની ગાડીમાં નાખ્યું. હાંડો આવે સાલા હાંડો પર મારે છે. પૈસા नाही नाही पैसे कसले पाण्याचे पैसे कसले. થેન્ક યુ. શું થયું પાછું? गाडी स्टार्ट નથી होती. धक्को मारવો પડશે. ઓ ગॉड, जरा धक्का मारा ना. धक्का मारतो ना. हो. ए मला नाही, कारला धक्का मारायचा. कारला धक्का मारा. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथून धक्का मारा, मी तिथून धक्का मारतो. हे पोर ना. अरे लई बकवास माणूस आहे, मला धक्का मारतो. ए तू खाली हांडा घेऊन उभी राहा. थांब 1 मिनिट. नवीन मॉडेल बघून पागल झाला. आपल्या नशिबात जुना मॉडेल आहे 1940चा.